आल्या मॅडम ऑफिसवरून दमून थकून. आम्ही असंच टाइमपास करतो ना घरात. नवरा वाट बघतोय त्याचे घेणे देणं नाही हिला. जरा चहा ठेव त्याच्यासाठी ग. करते. दिवसभर ऑफिसमध्ये कष्ट करतो माझा पोरगा आणि एका चहासाठी त्याने वाट बघत बसायची ऑफिसवरून येऊन. तेही त्याच्या नशिबात नाही. अभ्यास कसा चाललाय बेटा तुझा? छान चाललंय, तू रिव्हिजन घे ना. ओके, मी फ्रेश होते आणि मग तुला शिकवते. आई, तुमचा चहा? तुला नाही प्यायचा का? नाही, मला नकोय. मी अभ्यास करत करत त्याला शिकवत शिकवत घेते. बरं झालं लक्षात आलं. माझ्या नातवाला नाही चहा वगैरे बनवायला शिकवतीये बघ. ॲज अ मदर माझी ही इच्छा आहे की माझ्या मुलाने भविष्यात त्याच्या बायकोची वाट बघत बसायची की ती जॉबवरून येईल आणि मग त्याला चहा बनवून देईल. असं नाही. मुलींना फक्त शिकवलं म्हणजेच इंडिपेंडंट असं नसतं ना आई. काही गोष्टी मुलांनाही आल्या पाहिजेत आणि सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. खरं तर मला खरंच इच्छा नाही की मला जो त्रास होतोय आणि माझ्या मुलामुळे तो माझ्या सुनेलाही होईल. त्यामुळे आधीपासून काही गोष्टी त्यालाही माहीत असायला हव्यात, तरच हे जग बदलेल. नाहीतर नेहमीच फक्त माझा मुलगा कष्ट करतो, माझा मुलगा असं करतो, माझा मुलगा तसं करतो, विषय वेगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचतो. कारण कमावणार दोघंही आहेत आणि तीही थकणार आहे आणि तोही. शेवटी काहीही झालं तरी शरीर त्यांचं थकणार आहे ना. आणि मग थोडेसे आपल्या मुलाला वळण लावलं तर काय बिघडतंय, नाही का?